बापतीर्थ पंढरी वैकुंठ महीवरी भक्त पुंडलिकाचे द्वारी करकटावरी राहिला. काशी अयोध्या कांची अवंती मथुरा माया गोमती ऐशी तीर्थे इत्यादिके आहाती परिसरी न पवती ये पंढरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी या श्लोकवर 180 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तो अक्षर इति उक्तस्तमाहु तमाहु परमां गतिम यम प्राप्तेन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात भगवंताच्या धामाचं वर्णन या ठिकाणी भगवंत स्वतःच करतायत. चिंतामणी रचून घराची बांधणी केलेली आहे त्या धामामध्ये. कामधेनूचे कळप आहेत महाराज तिथं. एक कामधेनू असली तर इच्छिलेल्या वस्तू सगळ्या देत असते महाराज. दुभतं कामधेनूचं पुराणांमध्ये आपण बघितलंय कथा कामधेनूच्या. सुरभी नावाची गाय असते म्हणे. ती अमर्याद दुधाचा पुरवठा करते. या धामामध्ये हजारो असे कामधेनू आहेत. हजारो लक्ष्मी या ठिकाणी भगवंताची सेवा करतात. एक लक्ष्मी नाही महाराज. भगवंत हेच सर्व कारणांचे कारण आहेत. आदिपुरुष आहेत, गोविंद आहेत. त्यांच्याच आधिपत्याखाली संपूर्ण जगताची उत्पत्ती होत असते महाराज. स्थितीही त्यांच्या ठिकाणीच आहे आणि लय त्यांच्यामुळेच होतो. ही तिन्ही कार्य भगवंतच करत असतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय. अव्यक्तादीने भूताने व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. भगवंत अर्जुनाला सांगतायत की अरे आधी अव्यक्त होतं, व्यक्त झालं म्हणून आनंद केला. मुलगा जन्माला आनंद झाला महाराज सगळीकडं. आधी कुठं होता? अव्यक्त स्वरूपात होता. जन्माला आनंद झाला आणि मृत्यू आल्यानंतर अव्यक्त स्थितीमध्ये निघून गेला. अव्यक्त आदीने भूताने व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. मग मेल्यानंतर रडायचं कशाला भगवंत म्हणतात. आधी होतं का? नाही. आधी अव्यक्तच होतं. फक्त व्यक्त झालं, जन्मलेलं दिसलं, आयुष्य जगलं. जितकं आयुष्य होतं त्यापेक्षा एक क्षणसुद्धा कमी करत नाही भगवंत. तितकं आयुष्य त्या जीवात्म्याला जगू देत असतं महाराज. आयुष्य संपले की मात्र माशी पांख पाखरे तव हे सरे या जगताचा निरोप घ्यावा लागतो. इतर राहण्याकरता कुणीच नाही आलेलं. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे घटिका जंत्र जैसे परिभ्रमेगा जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुव्यंजन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यते न तं सोची तुमर्यसि. अर्जुना, तू विनाकारण नको त्या गोष्टीचं चिंता किंवा चिंतन करत बसू नको भगवंत म्हणतात. जो आला आहे त्याला जावं लागणार आहे. अव्यक्तातून व्यक्त झाला, अव्यक्तामध्ये त्याला जावंच लागतं. जड वस्तू सुद्धा याला अपवाद नाही भगवंत सांगतात. आणि हा संपूर्ण खेळ, ही संपूर्ण रचना जो विश्वात्मा करतो, तो विश्वात्मा कसा आहे तर अव्यक्त आहे, अक्षर आहे, अविनाशी आहे, सनातन आहे. त्याला आदी नाही, मध्यही नाही ना अंतही नाही. तोच आदींचा आदी आहे. त्याच्यापासून ही सगळी उत्पत्ती आहे. म्हणून या धामामध्ये
जे वैभव आहे ते वैभव खरं तर तिथं राहणाऱ्याच्या कोणाच्याच उपयोग आहे. कारण तिथं याचक नाहीच आहे, कोणीच याचक नाही. कुठल्या भोगामध्ये रममान होणारी वृत्तीच त्या ठिकाणी समूळ नष्ट झालेली राहते. अहो, ज्याच्या घरी आंब्याची बाग आहे त्याला पिकलेल्या आंब्याचं किती आकर्षण राहणार आहे महाराज. पावलोपावली पिकलेले आंबे आहेत झाडाला लागलेले, किती म्हणून खाणार तो. तृप्त अवस्था येते, निरीच्छ होऊन जातो तो. म्हणून हे धाम कसं आहे, सुजलाम सुफलाम आहे. कामधेनो कल्पतरू चिंतामणींनी परिपूर्ण आहे. पण तेच बिना कामाचे होऊन बसले तिथं मागणं मागायला कुठलाच जीवात्मा जात नाही. कारण कृतकृत्य केलो, इच्छा केली ते पावलो. तृप्तीचा ढेकर देऊनच ते या जगताचा निरोप घेत असतात. कुठलीच इच्छा त्यांची इच्छा शिल्लक असेल, वासना शिल्लक असेल तर त्या धामाच्या प्रती तो जातच नाही महाराज. अगा कर्मे जे उरावे तई तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. देहाची निर्मिती भोग भोगण्याकरता आहे, भोगच शिल्लक नाहीत म्हणून त्या धामाची प्राप्ती आहे महाराज. जोपर्यंत भोग शिल्लक आहे, कर्मफळ आम्ही निर्माण केलेलं आहे, कर्त्याच्या भूमिकेमध्ये आम्ही वागतो आहे, तोपर्यंत त्याचं कर्मफळ उत्पन्न होणार आहे. खजिनदारानं बँकेतल्या किंवा एस टीच्या कंडक्टरनं जर रक्कमचा अपहार केला तर त्याचं फळ त्याला भोगावं लागणार आहे. पण काहीच केलं नाही, निष्पुरं राहिला तर कुठल्याही प्रकारचा डंक न लागता सुरक्षित सेवा म्हणून 25 वर्षानं 50 वर्षानं त्याच्या दंडावर तो बिल्ला बांधला जातो. कुठेही अपघात केला नाही या चालकानं म्हणून त्याला गौरविलं जातं महाराज. तसं निष्कलंक जीवन या साधकाचं होऊन गेलेलं असतं, निरीच्छ जीवन होऊन गेलेलं असतं, अनासक्त होऊन गेलेला असतो. कुठल्याच विषयामध्ये, कुठल्याच सुखामध्ये हा रममान होत नाही. कारण निर्गुण अवस्था त्याला प्राप्त झालेली असते आणि निर्गुण अवस्थेमध्ये न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. समसुख दुःख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येणेकी. निंदा स्तुती मान अपमान या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी समान होऊन गेलेल्या असतात. जसं सोनं आणि माती यामध्ये फरक समजत नाही. कबीर महाराजांचा मुलगा कमाल, कबीर महाराज चाललेले पुढे, उन्हाळ्याचे दिवस, पाऊल वाटेने निघाले. चालता चालता कबीर महाराजांच्या लक्षात आलं की सोन्याची साखळी कुणाची तरी पडली आहे पाऊल वाटेत. पाठीमागे दूर अंतरावर कमाल होता त्यांचा मुलगा. कबीर महाराजांना शंका आली की न जानो ही सोन्याची चेन पाहिल्यावर त्याला लोभ उत्पन्न होईल, म्हणून कबीर महाराज त्याच्यावर पायानं माती लोटायला लागले. महाराज वाकलं तर शंका येईल म्हणून त्याच्याकडे पाहत तुझीच वाट पाहतोय अशा आविर्भावात राहून हळूच पायानं माती लोटायला लागले. माती लोटत असताना थोडंसं कमाल कबीर महाराजांच्या जवळ आला त्यांचा मुलगा आणि थोडीशी साखळी उघडी होती. ती पुन्हा कबीर महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच त्याच्यावर माती लोटली. कमाल म्हणतायत की बाबा मातीवर माती का लोटतायत. समदुःख सुख स्वस्था समलोष्टाश्म कांचना. माती आणि सोन्यामध्ये भेदच, यांच्या भेदवृत्ती यांची समूळ नष्ट झालेली राहते महाराज. आणि द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप. या मृत्यूलोकीच ब्रह्मावस्था त्यांना प्राप्त होऊन गेलेली असते. तिथे गेल्यावर तर प्रश्नच राहत नाही महाराज. असं जे धाम आहे त्या धामामध्ये असा निर्विकार त्रिगुणातीत
निर्गुण अवस्थेत गेलेला जीवात्मा जेव्हा जातो त्यावेळेस सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल तसे अशा आविर्भावामध्ये तो जातो महाराज. तिथलं सुख संपदा त्याला कुछ कामी असते, ती त्याला आधीच या मृत्यूलोकीच प्राप्त होऊन गेलेली असते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 180 क्रमांकाच्या म्हणतात, आणि आकाश आलिया जय आणि आकारा आलिया जयाचे निराकारण न वचे आकार न लोपे न विसंचे नित्यतागा. अर्थात अर्जुना, आकारा आलिया जयाचे निराकारण न वचे, हे अर्जुन, या आकाराला आले ज्याची नित्यता बिघडत नाही. हे ब्रह्मतत्व आकाराला येतं परंतु ते मूळ स्वरूपातच राहतं. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, सगळ्या कामातून तो मुक्त झालेला असतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहु पंडितम बुधा. अतिशय उच्च अवस्थेला तो गेलेला असतो. ज्ञानाची प्राप्ती केल्यामुळं त्याचे सगळे कर्मफळं जळून गेलेले असतात. निरीच्छ झालेला असतो. निरभ्र आकाश जसं असतं तसं इच्छा विरहित, वासना विरहित, आशा विरहित असा जीवात्मा झालेला असतो. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. या ठिकाणी तो मनुष्य दिसतो मृत्यू लोकामध्ये, पण याच ठिकाणी खरं तर तो परब्रह्म होऊन गेलेला असतो माऊली सांगतात. किंवा मी आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेन येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. याच ठिकाणी मुक्त अवस्थेला आलेला असतो. कर्म करतो पण मी करताय असं कधी म्हणत नाही. हे कर्म आणि मी करता असं कधीच म्हणत नाही तो. किंवा मी करता आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईल, मी हे पूर्णत्वाला घेऊन जाईल, आत्ता करतो हे काम, असं तो कधीच म्हणत नाही मला. कारण त्याला माहिती आहे हे पूर्णत्वाला नेणं किंवा न नेणं हे त्या परमात्म्याच्या हातात आहे. करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चढतसे जेणे परमात्म्याने. हे संपूर्ण विश्वाचा गाळा जो हाकतो ना त्यालाच ते माहीत असतं ते सिद्धीला जाईल किंवा नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी खंतच नसते. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. परब्रह्म अवस्था त्याला खरं तर या मृत्यूलोकीच प्राप्त होऊन गेलेली असते. म्हणून आणि आकारा आलिया जयाचे निराकरण न वचे आकार न लोपे न विचंचे नित्यतागा. तो नित्य असतो, त्याच्यामध्ये स्थित्यंतर, त्याच्यामध्ये परिवर्तन काहीही घडून येत नाही. कारण तो निर्गुण अवस्थेला गेलेला असतो. तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला असतो तो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पंढरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.